हॅलो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एअर क्वालिटी इंडेक्स ऑफ इंडिया याबद्दल माहिती बघणार आहोत. हा टॉपिक एम पी एस सी राज्यसेवेला रिपीट झाला आहे, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी. यामध्ये 2026 पर्यंतचा अपडेटेड डाटा असल्यामुळे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघावा अशी आशा करतो आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला टू द पॉईंट नॉलेज हवं असेल. सर्वात अगोदर तुम्हाला असं काही अभ्यासात असताना खूप साऱ्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईट्स असतात, तिथं भेट द्यावी लागेल. एक सफर नावाची वेबसाईट आहे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर, त्यामध्ये एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. जेव्हा आपण व्हिज्युअली काही गोष्टी बघतो ते आपल्या डोक्यात लवकर घुसते, आपल्या शब्दात सांगायचं झालं तर. सर्वात अगोदर लक्ष द्या, गुड, सॅटिस्फॅक्टरी, मॉडरेट, पुअर, व्हेरी पुअर आणि सिव्हिअर हे काय आहे? कलर्स आहे. जेव्हा एखाद्या क्षेत्राचं एअरची क्वालिटी जशी असेल त्या हिशोबानं ही आखणी करण्यात आली आहे. म्हणजे एकूण 6 कलर्समध्ये याची विभागणी करण्यात आली. दुसरी गोष्ट, 0 ते 500 पॉईंटमध्ये हे मोजण्यात येते नेहमी की त्या क्षेत्रातली हवा किती शुद्ध आहे. हे तुम्ही लक्षात घेऊ शकता किंवा पुढे आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. आता भारतीय वायू गुणवत्ता निर्देशांक म्हणतात AQIला. याची मुख्य 2026ची जी अपडेट माहिती आहे ते आधी घेऊन घेऊ. सुरुवात कुठून झाली आहे? स्वच्छ भारत अभियानाचा जो एक भाग होता त्या अंतर्गत 17 ऑक्टोबर 2014ला नवी दिल्ली येथे हे आमचंही एक एअर क्वालिटी इंडेक्स असेल, नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स, ते जाहीर करण्यात आलं. याचं सूत्र काय होतं? एक शहर, एक संख्या, एक रंग आणि एक विवरण. आणि यांची जी नोडल एजन्सी आहे, म्हणजे सर्व काही कंट्रोलिंग कोणत्या एजन्सी चालते? केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. आणि हे जे बोर्ड आहे ते आणि पर्यावरण मंत्रालय याद्वारे हे संनियंत्रण करण्यात येते. पुढे बघूया. AQI ज्या श्रेण्या असतात त्या श्रेण्या एकूण 6 टप्प्यात विभागण्यात आल्या आहे किंवा 6 क्षेत्रात विभागण्यात आल्या आहे. सर्वात पहिले आहे गुड, समाधानकारक किंवा सॅटिस्फॅक्टरी, मध्यम, पुअर, व्हेरी पुअर आणि सिव्हिअर. जेव्हा MPSCनं प्रश्न विचारला होता, असे प्रश्न बनवले जातात. त्यांनी काय केलं? बेसलाईन घेतली 0 आणि हे घेतले 500, म्हणजेच 0 ते 500च्या रेंजमध्ये ही गोष्ट कॅल्क्युलेट होणार आहे. दुसरी गोष्ट, यांच्या निर्देशांक मूल्यानुसार रंग प्राप्त आहे. जसं गडद हिरवा म्हणजे तिची एअर कशी आहे? अतिशय उत्कृष्ट किंवा गुड. फिकट हिरवा समाधानकारक आहे, निर्देशांक मूल्य किती आहे? 51 ते 100. पिवळा म्हणजे मॉडरेट, नारंगी, व्हाईट, लाल अत्यंत वाईट आणि गडद लाल म्हणजे गंभीर, 401 ते 500. आता असं होत असताना जेव्हा हे सिग्नल्स मिळतात, वाईट, अत्यंत वाईट आणि गंभीर, त्यावेळेस एक नवीन प्लॅन लॉन्च होतो एअर क्वालिटीमध्ये. तो आपण पुढे बघूया. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट कलर देऊन जोड्या लावाही येऊ शकते यामध्ये. हे सर्व होत असताना आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की एअर क्वालिटी इंडेक्स हे नेमकं यामध्ये प्रदूषक कोणतं मोजतात. ठीक आहे, हवा तर तुम्ही क्वांटिफाय करत आहे, मोजत आहे, पण कशाच्या बेसिसवर की हवा खराब आहे किंवा चांगली? तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं, कोणत्याही जगातलं कोणतेही एअर क्वालिटी इंडेक्स असेल त्यामध्ये ह्या 2 गोष्टी असेल, PM10 आणि PM2.5. आता हे नेमकं काय आहे आणि ह्या 2 पैकी काय घातक आहे हे तुम्हीच सांगू शकता. पर्टिक्युलर मॅटर 10 किंवा PM2.5 हे धुलीकण असतात, जे कन्स्ट्रक्शन्सचे धुळीकण असतात किंवा धूळधुके यांचे धुळीकण असतात. ते इझिली आपल्या लंग्समध्ये जाऊन आपल्याला विविध रेस्पिरेटरी आजार होऊ शकतो, श्वसनाचे आजार होऊ शकते. मग सूक्ष्म धुलीकण जेव्हा 10 मायक्रॉनपेक्षा कमी असते त्याला म्हणतात PM10 आणि अतिसूक्ष्म धुलीकण 2.5 मायक्रॉनपेक्षा जेव्हा कमी असेल त्याला म्हणतात PM.2.5. आता हेल्थच्या दृष्टिकोनातून हे सर्वात घातक आहे. पुढचे प्रदूषक कोणकोणते आहे? नायट्रोजन डायऑक्साईड NO2. आता इथं कळीचा मुद्दा हा आहे की स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करत असताना बारकाईवर तुम्हाला ध्यान द्यावं लागेल. NO2 हा प्रमुख प्रदूषक आहे, N2O नाही. NO2 आहे, N2O नाही. दुसरं, सल्फर डायऑक्साईड ॲसिड रेनमध्ये जास्त यांचा तुम्ही यूज बघितला असेल किंवा वाचला असेल. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, जेव्हा आपण AC ऑन करतो किंवा आपली जी गाडी असते ते उन्हात बंद करून ठेवतो AC लावून, तेव्हा
तुम्हाला खूप साऱ्या न्यूजमध्ये आलं असेल की बालकाचा मृत्यू झाला किंवा घरातले अचानक 4-5 लोक मरण पावले. कोणता वायू आहे? कार्बन मोनॉक्साईड. म्हणून हा प्रदूषकात त्याचा इन्क्लूड केला आहे. ओझोन 3. आता ओझोन 3चे दोन प्रकार आहे. एक जमिनीवरचा जो ओझोन आपण वायू अभ्यासतो तो, आणि जमिनीलगतचा ओझोन. तर जमिनीलगतचा ओझोन हे प्रमुख प्रदूषक आहे. त्यानंतर अमोनिया, NH3 आणि शिसे, PB. अशा प्रकारे हे 8 नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे चालूया आता. असं होत असताना 2026ची अपडेटेड न्यूज अशी आहे की NCAPAचं एक लक्ष ठेवलं त्यांनी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत. कोणतं लक्ष ठेवलं आहे? की हवेतील प्रदूषणात आम्हाला 40% पेक्षा कमी कपात करायची आहे किंवा 40% कपात करण्याचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी त्यांनी समीर ॲप लॉन्च केला आहे CBCBनं. हे अधिकृत ॲप आहे. हे दर तासाला देशातील विविध शहरांचा AQI अपडेट देते, आणि AQI अपडेट हे कशी असते? दर 24 तासाला असते. ठीक आहे. पुढे चलूया. सध्याची महाराष्ट्राची स्थिती काय आहे AQIच्या दृष्टीनं? मे 2026 पर्यंत प्रेझेंट कंटेक्सला मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आला. जे मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की हवेची क्वालिटी जशी जशी खालावेल तसं एक प्लॅन ॲक्टिवेट होईल. हाच तो प्लॅन आहे. या प्लॅनच्या अंतर्गत खूप साऱ्या गोष्टी येतात, जसे की तुम्ही ऑड इव्हन जे सिस्टीम आहे, दिल्लीला सर्वात पहिले लागू करण्यात आला होता. ऑड इव्हन सिस्टीम व्हेकलचे लॉन्च करण्यात येते. त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन वर्क काही प्रमाणात थांबवण्यात येते किंवा सेफ्टी सहित सुरुवात करण्यात येते. ते त्याला म्हणतात ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन. पुढे चलूया. हे तुम्हाला सांगितलंच आहे मी. आता ही नॉर्मल स्लाईड आहे. जर तुम्हाला 8 पोल्युटन इंग्लिशमधून जर प्रिपेअर करायचं असेल तर लक्षात ठेवू शकता. PM10, PM2.5, NO2, SO2, CO, PB आणि O3, NH3. लक्षात कसं ठेवायचं? सिम्पली जे एकसारखे दिसतात त्यांना 2-2च्या गटात विभागा. PM10, PM2.5, NO2, SO2, CO, PB आणि O3, NH3. एवढं लक्षात आलं? असे जर व्हिडिओ तुम्हाला टू द पॉईंट हवे असेल, जे तुमचा परीक्षेतील खूप सारा वेळ वाचवेल, तर तुम्ही ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.